कैलासवासी काळूराम चव्हाण फौजी भाभा जाण्याने समाजावर दुःखाची सावट। प्रतिनिधी भानुदास पवार। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते। कुर्डुवाडी राजस्थान ब्यावर जिल्ह्यातील रहिवासी अध्यक्ष राष्ट्रीय गाडिया लोहार घुमंतू महासभा या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे अध्यक्ष काळूराम चव्हाण यांची वयाच्या 78व्या वर्षी देवाज्ञा झाली। या बातमीने सकल गडोलिया घिसाडी समाज संवाद ग्रुप दुखी झाला। सदर ग्रुपचे प्रवर्तक पवन प्रल्हाद चव्हाण कुर्डुवाडी, डॉक्टर दिलीप चव्हाण सर, मंगेश सीताराम सोळंके मुंबई यांनी त्यांच्या ग्रुप सदस्यांशी तात्काळ चर्चा करून ग्रुपच्या माध्यमाने काळूराम चव्हाण फौजी भाभा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली। तसेच दिनांक 19/7/2025 रोजी सकल गडोलिया घिसाडी समाज संवाद ग्रुपच्या वतीने फौजी भाभा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला। काळूराम चव्हाण आपल्या आई-वडिलांच्या सोबत गाडीमध्ये भटक्यांचे जीवन जगले होते। त्यांच्या नशिबाने त्यांना शिक्षणाच्या प्रवाहाकडे ओढले। स्वतः लोखंड घडविणे व्यवसाय करून घेतलेल्या शिक्षणामुळे काळूराम चव्हाण यांना भारतीय फौजेत भरती झाले। 22व्या वर्षाचे सैनिकी सेवेत कर्तव्य बजावल्यानंतर सेवानिवृत्ती मिळाली। त्यांना त्यांच्या प्रेमी लोकांनी फौजी भाभा हे नाव दिले। फौजी भाभा भारतातील भटक्या जमाती गाडी लोहार उन्नतीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत होते। फौजी भाभा यांनी राष्ट्रीय गाडिया लोहार घुमंतू महासंघाच्या कार्यात झोकून दिले असल्यामुळे ते स्वतःच्या प्रकृतीची काळजी करीत नसत। त्यांनी वरिष्ठ राजकारणी आणि राज्यातील राज्य शासन व राष्ट्रीय पातळीवर केंद्र शासन चालविणारे मंत्री अधिकारी यांच्याकडे गाडिया लोहार समाजाच्या भल्यासाठी स्वतंत्र बोर्ड होण्यासाठी हात पसरले होते। मात्र त्यात स्वतःचा स्वार्थ कधीच बघितला नाही। फौजी साहेब यांनी त्यांच्या अथक प्रयत्नाने राजस्थानातील भटक्या गाडीय लोहारांना जागृत करण्याचा प्रयत्न केला। भटकंती करणाऱ्यांना एका जागी वास्तव्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यास उत्सुक केले। त्यांनी अनेक गाडिया लोहारांना भूखंड मिळवून दिले। गाडिया लोहार भटक्या समाजाला रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा। तसेच या समाजाला मूलभूत सुविधा मिळाव्यात, मुलांना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी फौजी भाभांनी अथक प्रयत्न केलेत। फौजी साहेब यांनी अनेक प्रसंगी महाराष्ट्रातील भटक्या घिसाडी जमातीचा आणि राजस्थानातील गडोलिया समाजाचा जैवबंधनाचा संबंध आहे असे वैयक्तिकरित्या अनेकांना मार्गदर्शन केले होते। फौजी भाभा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमात पवन प्रल्हाद चव्हाण कुर्डुवाडी यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी कुर्डुवाडी गाडोलिया घिसाडी समाज, जिल्हा सोलापूर समाज बांधव अनिल पवार, विष्णू पवार, मनोज चव्हाण, विठ्ठल चव्हाण, सुनील पवार, औदुंबर चव्हाण, अनिकेत पवार व इतर समाज बांधव यांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह बुलढाणा प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार।